तुमच्या पेन्शन आणि बँकेच्या व्याजावर आता किती टॅक्स लागणार? सरकारने आणलेले हे नवीन नियम प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने पाहिलेच पाहिजे. 12 लाखापर्यंत उत्पन्न असूनही टॅक्स कसा वाचवायचा जाणून घ्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेले हे नवीन आणि सोपे नियम. सीनियर सिटीजनसाठी फॉर्म 15G आणि 15H आता बंद झालेत. टॅक्स नोटीस आणि दंड टाळण्यासाठी हा नवीन नियम लगेच समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनावरती क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमच्या खिशाशी संबंधित आणि तुमच्या फायद्याच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया. सरकार नवीन इन्कम टॅक्स नियम घेऊन येत आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्नावर, तुमच्या बचतीवरती, करांवरती आणि तुमच्या दैनंदिन खर्चांवरतीही होणार आहे. जर तुमचे उत्पन्न कोणत्याही माध्यमातून येत असेल, जसे की पेन्शन आहे, बँकेचे व्याज आहे, घराचे भाडे किंवा गुंतवणूक असेल, तर हे नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल, तुम्हाला कोणते फायदे मिळतील, तुम्ही कुठे पैसे वाचवू शकतात आणि असे कोणते बदल आहेत जे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नयेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की सीनियर सिटीजन म्हणजे काय? तर सरकारने टॅक्सच्या नियमांसाठी नागरिकांची वयानुसार 2 भागात विभागणी केली आहे. यामध्ये 60 ते 71 वर्षे वयोगटातील लोकांना सीनियर सिटीजन मानले जाते, तर 80 वर्षे किंवा त्याहूनही अधिक वय असलेल्या लोकांना सुपर सीनियर सिटीजन्स म्हटले जाते. आणि याचे फायदे फक्त भारतात राहणाऱ्या नागरिकांनाच मिळतात. NRI लोकांना याचे फायदे मिळत नाही. आणि आता टॅक्स बेनिफिट्स बद्दल जर बोलायचं झालं, पूर्वीच्या जुन्या पद्धतीनुसार 60 ते 71 वर्षाच्या सीनियर सिटीजन्सला 3 लाखापर्यंत आणि 80 वर्षावरील सुपर सीनियर सिटीजन्सला 5 लाखांपर्यंत टॅक्स भरावा लागत नव्हता. पण आता 2026च्या नवीन पद्धतीमध्ये हा नियम बदलला असून या दोन्ही वयोगटातील लोकांसाठी 4 लाखापर्यंतची कमाई पूर्णपणे टॅक्स फ्री करण्यात आली आहे. तर याचा अर्थ काय? पूर्वी 80 वर्षांवरील लोकांना जास्त फायदा मिळायचा, पण आता सर्वांना समान फायदा मिळेल. बरं, हे सगळं तर झालं. जर तुम्ही ITR फायलिंग केली तर तुम्हाला किती रिटर्न भरण्याची गरज आहे ते मी तुम्हाला सांगते. नवीन नियमानुसार जर तुमचे उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR भरण्याची गरज नाही. पण जर तुमचे उत्पन्न कमी असले तरीही मी सांगितलेल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ITR भरणे बंधनकारक आहे. जसं की तुम्ही बचत खात्यात म्हणजे सेव्हिंग अकाउंट्स मध्ये 50 लाख किंवा त्याहूनही अधिक जमा केले असल्यास, दुसरं म्हणजे चालू खात्यामध्ये जसं करंट अकाउंट मध्ये 1 कोटी किंवा त्याहूनही अधिक जमा केले असल्यास, आणि तिसरं म्हणजे व्यवसायाची उलाढाल जसे की बिझनेस टर्नओव्हर जर तुम्ही 60 लाखांपेक्षा जास्त असल्यास, आणि व्यावसायिक उत्पन्न म्हणजे 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास, आणि परदेश प्रवासांवरती 2 लाखांपेक्षा जास्त खर्च केला असल्यास, परत विजेचे बिल 1 लाखांपेक्षा जास्त आले असल्यास, आणि तुमच्याकडे परदेशात संपत्ती असल्यास, तर सरकार आता फक्त तुमच्या उत्पन्नावर नाही तर तुमच्या राहणीमानीवरती आणि खर्चांवरही नजर ठेवून आहे. आता मी जे ॲडव्हान्स टॅक्स रूल्स आले आहे ते मी तुम्हाला सांगते. जर तुमचे वय 60+ वर्षे असेल आणि तुमचे उत्पन्न फक्त पेन्शन किंवा व्याजातून असेल तर तुम्हाला कोणताही ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची गरज नाही. पण जर तुमचे बिझनेस म्हणजे व्यवसाय उत्पन्न असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरणे बंधनकारक आहे. आणि 75+ वयांच्या लोकांसाठी विशेष नियम आहे. जर तुमचे वय 75 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर तुमचे उत्पन्न फक्त पेन्शन आणि बँकेच्या व्याजातून असेल आणि तुम्हाला कोणतेही भाडे, बिझनेस उत्पन्न किंवा कॅपिटल गेन्स मिळत नसेल तर बँक स्वतः तुमच्या टॅक्सची गणना करेल आणि TDS कापून घेईल. तुम्हाला ITR भरण्याची अजिबात गरज नाही. हे तुमचे जीवन सोपे करण्यासाठी केले आहे. आणि हे सगळं तर झालं. जर आरोग्य लाभाबद्दल बोलायचं झालं तर 70 वर्षावरील किंवा त्याहूनही अधिक वयाच्या लोकांसाठी 5 लाख पर्यंतचा मोफत आरोग्य विमा असेल आणि यामध्ये ना मोठ्या आजारांचे उपचार कव्हर होतात. परत कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे वैद्यकीय खर्चांचा भार मोठ्या प्रमाणात कमी होतो. आणि अजून एक, जर तुमचे व्याज 1 लाखांपेक्षा जास्त असेल तर TDS कापला जाईल. पण लक्षात ठेवा, बँकेने TDS कापला नाही तरीही जरी तुम्ही टॅक्सच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावाच लागेल. आता सर्वात मोठ्या बदलाकडे येऊया, तो म्हणजे फॉर्म 121. पूर्वी काय व्हायचं, 60 वर्षाखालील लोकांसाठी फॉर्म 15G असायचा आणि 60 वर्षांवरील लोकांसाठी फॉर्म 15H असायचा. आणि हे फॉर्म FDच्या व्याजावरती TDS वाचवण्यासाठी वापरले जायचे. पण आता हे दोन्ही फॉर्म बंद करून त्याऐवजी फॉर्म 121 आणला आहे. आता
आता फॉर्म 121 म्हणजे काय, तर हा एक घोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन फॉर्म आहे, ज्याद्वारे तुम्ही बँकेला सांगता की माझे उत्पन्न कमी आहे, माझी कोणतीही टॅक्स लायबिलिटी नाही आणि त्यामुळे माझा TDS कापू नका. आता हा फॉर्म 121 कोण वापरू शकतो? 60 वर्षाखालील लोक ज्यांचे उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी असल्यास आणि 60 वर्षावरील लोक ज्यांचे टॅक्स लायबिलिटी 0 असल्यास. तर आता हा फॉर्म 121 कसा भरायचा, तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे नाव टाका जे पॅन कार्ड अनुसार आहे, मग पत्ता टाका, पॅन नंबर टाका, इंडिव्हिज्युअल हा पर्याय निवडा आणि रेसिडेंट कुठले आहे ते निवडा आणि तुमचे वयाची श्रेणी नमूद करा आणि ईमेल आणि फोन नंबर टाका. आता टॅक्स वर्षातील बदल मी तुम्हाला सांगते. पूर्वी असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर असे असायचे, आता फक्त टॅक्स इयर असेल आणि ही अतिशय सोपी पद्धत आहे. आणि उत्पन्नाचा जर रकाना आपण पाहिला, जर तुम्ही हा फॉर्म बँकेत जमा करत असाल तर इंटरेस्ट इन्कम हा पर्याय निवडा. हे बघा, उदाहरण आपण घेऊया. तुमच्याकडे 5 लाखांची FD आहे तर त्यावर तुम्हाला 35,000 व्याज मिळते आणि जर 10 लाखांची FD आहे त्यावर तुम्हाला 70,000 व्याज मिळते. म्हणजे एकूण उत्पन्न होतं 1,05,000. तुम्हाला फॉर्म मध्ये ही माहिती अचूक भरावी लागेल आणि प्रत्येक बँकेत स्वतंत्रपणे फॉर्म जमा करावा लागेल. आता प्रॉपर्टीच्या नियमाबद्दल मी सांगते. पूर्वी काय होतं, फक्त एक घर टॅक्स फ्री म्हणजे स्वतः राहण्यासाठी सेल्फ ऑक्युपाइड असायचं. आता 2 घरे टॅक्स फ्री असतील आणि एकापेक्षा जास्त घरे असलेल्या लोकांसाठी हा मोठा फायदा आहे. आणि आता भाड्याचा नियम मी तुम्हाला सांगते, म्हणजे रेंट रूल. जर महिन्याचे भाडे तुम्हाला 50,000 किंवा त्यापेक्षा कमी येत असेल तर कोणताही TDS कापला जाणार नाही. आणि आता NRI व्यक्तीकडून प्रॉपर्टी खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे, कारण आगामी 1 ऑक्टोबर 2026 पासून अशा व्यवहारांसाठी TAN नंबरची गरज भासणार नाही. यासोबतच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा अंतिम तारखा देखील ठरवल्या आहेत. यामध्ये वैयक्तिक करदात्यांसाठी 31 जुलै, व्यवसाय करणाऱ्यांसाठी 31 ऑगस्ट आणि ज्यांचे खात्याचे ऑडिट करावे लागतात अशा लोकांसाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. जर तुमच्याकडून टॅक्स रिटर्न्स भरताना काही चूक झाली तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला 31 मार्च पर्यंत रिवाइज्ड रिटर्न भरण्याची मुभा असते. समजा ही मुदत टाळली तरीही तुम्ही पुढील 4 वर्षापर्यंत अपडेटेड रिटर्न भरू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला सरकारला अतिरिक्त टॅक्स आणि दंड द्यावा लागेल. आता टॅक्स स्लॅबचं आपण बोलायचं झालं तर तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल, तर नवीन टॅक्स पद्धतीनुसार तुमच्या उत्पन्नावरती टॅक्सचे दर ठरवले गेलेले आहेत. यामध्ये 4 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती 0% म्हणजे कोणताही टॅक्स नाही. त्यानंतर 4 ते 8 लाखांवरती 5% आणि 8 ते 12 लाखांवरती 10%. तर 12 लाख ते 16 लाखांवरती 15% आणि 16 ते 20 लाखांवरती 20% टॅक्स लागेल. जर तुमचे उत्पन्न 20 ते 24 लाख असेल तर 25% टॅक्स भरावा लागेल. थोडक्यात जसे तुमचे उत्पन्न वाढेल तसे तुमच्या टॅक्सचा दरही हळूहळू वाढत जाईल. तर याचा सोपा अर्थ असा आहे, कमी उत्पन्न म्हणजेच कमी टॅक्स आणि जास्त उत्पन्न म्हणजे हळूहळू जास्त टॅक्स. आता नवीन नियमानुसार जर तुमचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत असेल तर सरकार तुम्हाला 60,000 ची विशेष सवलत देते. याचा अर्थ असा आहे की टॅक्सची गणना केली तरी तो पूर्णपणे माफ होतो आणि तुम्हाला 0 टॅक्स भरावा लागतो. पण जर तुमचे उत्पन्न 12 लाखांपेक्षा थोडी जरी जास्त झाली तर काय होणार, समजा तुमचे उत्पन्न 12,01,000 रुपये झाले तर नियमानुसार तुमच्यावर अचानक 60,000 रुपयाचा मोठा टॅक्स बसेल. बरं, हा अन्याय टाळण्यासाठी सरकार मार्जिनल रिलीफ नावाचा नियम वापरते. या नियमामुळे तुम्हाला पूर्ण 60,000 रुपये टॅक्स भरावा लागत नाही, तर 12 लाखांच्या वर जेवढी वाढीव कमाई झाली आहे, उदाहरणार्थ 1,000 रुपये, तेवढाच टॅक्स तुम्हाला भरावा लागतो. तर नवीन इन्कम टॅक्स प्रणालीमध्ये हे खूप मोठे बदल करण्यात आले आहे, जे विशेषतः 60, 70, 75 आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हे नियम व्यवस्थित समजून घेतले तर तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता आणि सरकारी दंड टाळू शकता आणि तुमचे पैसे अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतात. सरकार टॅक्स पद्धत सोपी करण्याचा आणि ज्येष्ठ नागरिकांवरील ओझे कमी करण्याचा आणि मोठ्या प्रमाणावरती खर्च करणाऱ्यांवरती बारीक लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला या नवीन इन्कम टॅक्स रूल्स बद्दल काय वाटतंय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.